संगमनेर तालुक्यामधील असलेलं तीर्थक्षेत्र बाळेश्वर हे एक ठिकाण म्हणजे श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी भव्य मोठी यात्रा असते। तर याच यात्रेनिमित्त आम्ही श्रावणी सोमवार तिसऱ्या सोमवारी आम्ही चाललो आहे बाळेश्वर या ठिकाणी। तर या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्ही बघणार आहात आम्ही बाळेश्वरला कसं गेलो। तर आजचा हा प्रवास पायी प्रवास। स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज श्रावणी सोमवार तिसरा आहे आणि आम्ही चाललो आहे बाळेश्वरला। तर आमच्यासोबत निखिल, रोशन आणि बायको आम्ही चौघजण चाललो आहे। तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। तर बाळेश्वर आमच्या इथून जवळ आहे त्यामुळे आम्ही पायी चाललो आहे। तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा। चला तर मित्रांनो, आता इथं डोंगर आहे, हा पूर्ण चढायचा आहे। आमच्या घराच्याच पाठीमागे हा डोंगर आहे, त्याच्यामुळं हा डोंगर चढून वरती जायचं आहे। चला आता जाऊया। पाऊस पण येतो का काय, वातावरण तर ढगाळच आहे मित्रांनो। चला मित्रांनो, आता इथं कड्याखाली आलो आहे आणि दम पण लागला आहे मित्रांनो, कारण डोंगर चढताना दम लागणारच मित्रांनो। इथं खाली आमचं घर आहे, इथं जवळच आहे, पण मग इथून तर बरंच लांब अंतर आहे बाळेश्वरला जाण्यासाठी मित्रांनो। नक्कीच बघा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण। चला मित्रांनो, अजून चालूच आहे कडा चढायचं काम। तर इकडं गुहा आहे, इकडं मस्तपैकी डोंगरात बघू शकता। आमच्या इथं जवळच असलेली ही गुहा, वाघाचा भोग हे बघा इथं अशा पद्धतीने आहे। पोरं गेले आतमध्ये, मग काय पाहते ना काय आहे याच्यात, हा काय जुने काळाचा हत्यार आहे काय लढायचा, हिळा काय सापडलं हे गुहेत। चला मग काय आता, चला आता या डोंगर कपाऱ्यातून चढ जायचं आहे मित्रांनो। हा पूर्ण डोंगर चढल्यानंतर तिकडं पुढं बाळेश्वरचा डोंगर दिसतो। चला बघा कंटिन्यू व्हिडिओ। मी पण चढतो इथून, कारण आपण पण आलो आहे वरतीच। चला तर बघा कंटिन्यू व्हिडिओ। हे बघा आता खालून आपण आलो आहे, बघू शकता खाली कसं काय दिसत, फार वरती आलो आहे मित्रांनो। हा डोंगर चढूनच वरती जायचं आहे ना आपल्याला, त्याच्यामुळं एकदम आज सावलीच आहे, पण चढताना घाम निघतोच मित्रांनो। चला तर आलो आहे वरती, पर आता कड्यावर आलो आहे मित्रांनो बरं का, कारण चालू आता वरती। इकडं बायको बसली, ती दमली का काय काय माहीत। हा निखिल गेला इकडं खाली ते कड्यावर, तिकडे एकदम भारी खाली दिसतं बघा। आता हा डोंगर पूर्ण चढून वरती आला आहे, बघू शकता आता इकडं वरती। चला आता पायी चालला आहे मित्रांनो। आता इथं बसले आहे, काय व थकली का, हा दमलू, आवडी कशी दमली, परवर येऊन बसली निवांत। चाल उठा आता, बसते कवर रे, काय बसून आपल्याला जावं बाळेश्वरला। चला निखिल तर काय पळ पटापटा। मित्रांनो, आमचा डोंगर कसं काय आहे, वरती आलो आहे डोंगरावर ना, आता कसं काय खाली दिसतं एक नंबर। आज धुकंच होतं सकाळी। इकडं शेती बघा कसं गुगल मॅप सारखंच दिसतं वरून, एकदम भारी वाटतं वरती आल्यावर। पावसाळ्यात मस्तच वाटतं, डोंगर हिरवेगार मस्तपैकी। मित्रांनो, आपण आता वरती आलो आहे, बघू शकता डोंगरावरती आल्यानंतर अशा पद्धतीने आहे। इकडं डोंगरावरती पठार भागच आहे, एकदम मस्त। तर मित्रांनो, आपण आता वरती आलो आहे, तर पुरा घाम आला आहे, बसलो आहे सर्व इथं। तर चला बघा आता कंटिन्यू व्हिडिओ। इथून पण बाळेश्वर दिसतं,
तर तुम्हाला पण दाखवतो चला. हे बघा आता आपल्याला तिथे जायचं आहे त्या डोंगरावरती. तर इथून मित्रांनो इथून किती अंतर आहे, तर आपल्याला इथं जायचं आहे. तर मित्रांनो तिथं धुकं पण आहे, एवढं क्लिअर काय दिसत नाही पण इतकं अंतर आहे मित्रांनो त्या डोंगरावरती जाण्यासाठी. तर या वाटेने आपल्याला जायचं आहे. इथं आता ताणवलं आहे, पाणी पित आहे बायको. निखिल वरती कर, ते छत्री दिसला पाहिजे. तर मित्रांनो आता डोंगरावरून चाललो आहे, इकडून खालून आलो आहे. बघू शकता इकडं कसं काय आहे. तर आज थोडंसं वातावरणामध्ये धुकं आहे, त्याच्यामुळं एवढं क्लिअर दिसत नाही, पण वातावरण एकदम मस्त आहे. रानातून फिरण्याची मजा आणि या सौंदर्याचा मस्त आनंद घेत घेत आम्ही चाललो आहे पुढं. तर एकदम भारी वाटतं, पण गरम पण खूप होतं. आज आभाळ पण आहे, त्याच्यामुळे गरम पण होतं. आता बरंच लांब चालत आलो आहे अजून बरंच अंतर आहे आमच्या इथून, तरी जवळपास 8-9 किलोमीटर तर असणच. तर मित्रांनो अशा रानातून चालले त्या डोक्यावर लयच मासे येतात. तर तुम्हाला माहीतच असेल रानामध्ये गाया, बैल, तर शेळ्या, मेंढ्या येतच असतात चरायला. त्याच्यामुळे मग रानामध्ये पण मासे येत असतात आणि माणसं सकाळी सकाळी कुठं चालले का ते डोक्यावर मस्त अशा उडत असतात. तर तुम्हाला माहीत आहे का नाही काय माहीत, चला बघा कंटिन्यू व्हिडिओ. आज श्रावणी सोमवार आहे, म्हणजे महादेवाचा वार आणि एकदम पवित्र महिना म्हणजे श्रावण महिना. या पवित्र महिन्यामध्ये आपल्या महादेवाला बेलाचं पान तर नक्कीच वाहतात. तर ते पण इथं झाड आहे, त्याच्यामुळं आम्ही चाललो आता बेलाचं जे काय पानं आहे तोडायचे आहे. तर चला इथं रानामध्ये झाड आहे, म्हटलं जाता जाता आपण बेलाचं पण पानं घेऊन जाऊया. आहे बेलाचं झाड, आपण त्याची पानं तोडूया मस्तपैकी. बघू शकता हे बेलाचं झाड, तर त्याची पानं बघू शकताय मित्रांनो. आपण तोडत आहे बेलाची पानं. तर असं म्हणतात की असे वल पडेल पण नसले पाहिजे, एकदम पूर्ण असलेली पानंच देवाला वाहतात. त्यामुळे मग बघू आता चांगलेच पानं घेऊया आपण. टाईम पण खूप झाला आहे मित्रांनो, जवळपास 10 वाजले आहे आम्हाला इथेच. चला बघा कंटिन्यू हा व्हिडिओ तुम्ही. बेलाचे पानं तोडले आहे, चाललो आहे पुढं. जवळपास सकाळी 10 वाजून 11 मिनटं झाले आहे, बराच वेळ झाला आहे मित्रांनो. चला मित्रांनो इथं आता तहान लागली आहे, इथं झिरा आहे मस्त पाणी पिण्यासाठी. पाणी प्यायचं आहे इथं मस्त. इथं बघा पाणी कसं काय आहे, आणि रोशन पित आहे इकडं. बायकोने तर पाणी पिऊन मस्त टमी झाली आहे इकडं. मित्रांनो द्या पाणी, मग काय मला आता हा आता इथं पाणी आहेच, तर आपल्याला पण प्यायचं आहे. मग मला एक बाटली पाणी लागलं, आता काय बाटलीच भरून देते काय. आणि निखिल इकडं काय निवांत बसला आहे, उभाच आहे पाणी पिऊन. द्या पाणी प्यायला. पितो पाणी मस्त पैकी झिऱ्याचं, एकदम रानातलं पाणी, नॅचरली पाणी, एकदम शुद्ध, फिल्टरपेक्षा एकदम भारी पाणी आहे मित्रांनो. गरम पण खूप झालं आहे, पाणी वगैरे पिलं आहे इथं मस्त झिऱ्याचं आणि चाललं आहे इथं पाणी बघा मस्त आहे. चला बघा कंटिन्यू हा व्हिडिओ मित्रांनो. आता इकडं वरती पर आला, इकडं पठार भाग आहे मित्रांनो. इकडं बघा थोडीशी एक रस्ता लागली आहे आणि त्या रस्त्याने चालला आहे मित्रांनो पुढं. मित्रांनो आपल्याला पार पुढं जायचं आहे. तर तुम्हाला दिसत असलेलं डोंगर म्हणजे या डोंगरावर जायचं आहे आपल्याला वाळेश्वरच्या. आता चाललो आहे इकडून मस्तपैकी. आपण आता पठारी भागात आलो आहे, त्यामुळे मग इकडं करवंदी वगैरे
हे बघा करवंदीचे झाडं आहे आणि इथं एकदम मस्त फुलं आहे. तुम्हाला दाखवतो कोणतं झाड आहे नक्कीच तुम्ही कमेंट करा. तर एकदम मस्त आहे हे एकदम लाल लाल फुलं आहे. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करा. बघू शकता इकडं पठारे भागावर एकदम मस्त शेती आहे. तर इकडं भात बाजरी परत सोयाबीन अशी पिकं घेतली जातात. तर बघू शकता इकडचा निसर्ग एकदम सुंदर आहे मित्रांनो. मित्रांनो हे बाळेश्वरचा डोंगर दिसतो इथं. तर आपल्याला इथं जायचं आहे या डोंगरावरती. चला मित्रांनो इथं का असं तर झाड आहे. काय आहे याला काय सांगता निखिल? आंबो ना. कसं लागत? आंबाट लागत काय? हे बायको खात आहे काय? आंबाट आंबाट मस्त आंबो नाही. हा पार्टीचे तोंडाला मस्त मस्त वाटलं का काय माहित. आंबट आणि मस्त. चला मी पण खाऊन पाहतो चहाला. हा मच्छर राहिलंय. हा त्या सगळं तोडून घ्या फटाफटा. लय मच्छर आहेत. आता बरंच लांब आलो आहे. तर हा रोड आहे डांबरी लागला आहे. इकडून जो काही सावरगाव मार्गे संगमनेरवरून पिंपळगाव माथ्याला येतो तो रोड आहे मित्रांनो. आणि आम्ही चाललो आहे सर्वजण मस्तपैकी. आता जवळ आला आहे बाळेश्वरचा डोंगर पण. इकडे सावरगाव आहे या साईडला आणि बघू शकता इकडं हा डोंगर इथं बाळेश्वरचा इकडं पुढं जायचं आहे आपल्याला. चला बघा कंटिन्यू वेळ. चला मित्रांनो इथं आता भाकर मस्त खायची आहे आपल्याला. हा निखिल इकडे टक वाजवतो वाजवला. चला मित्रांनो इथं मस्त चपात्या आणि मिरच्या आणल्या आहे रानामध्ये खाण्यासाठी. एकदम मस्त चालू आहे आमचं रानातलं रान भोजन मस्तपैकी चालू आहे. बाळेश्वरला मध्येच भूक लागली. पोरं सुद्धा जेवत आहे. म्हणलं चला एकदाचं जेवणच घेऊया म्हणजे मग डोंगर पण चढायला आपल्याला. चला मित्रांनो जेवण वगैरे केलं. आता चाललो आहे परत पुढील प्रवासाला. चला मित्रांनो आपण आता बाळेश्वरच्या पायथ्याला पोहोचलो आहे. हे बघू शकता इथं वरती मंदिर आहे. मित्रांनो आता जो काय बाळेश्वरचा डोंगर आहे आता चढत आहे. इकडं वरती आहे रोड. तर मित्रांनो पाय पाय चालू आहे. गाडी पण येतात पण आम्ही म्हणलं चला थोडासा निसर्गाचा आनंद घेत घेत बाळेश्वरपर्यंत जाऊ. त्यामुळं पाय पायच आम्ही चाललो आहे. निखिल रोशन आणि बायको सोबतच आहे. नक्कीच बघा कंटिन्यू हा व्हिडिओ. चला मग काय आता बाळेश्वरला तुम्ही पण आले आहे. चला चालले आहे म्हणलं. सगळे दमले आहेत पण सगळे चालले. आता मंदिर जवळ आलं आहे आणि आपण चाललेलो आहेच. तर लवकरच आपण मंदिरापाशी पोहोचणार आहे. मित्रांनो इथं चढता चढता इथं एक पिंड लागली आहे. तर इथं दर्शन घ्यायचं आहे. बायको आता या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी गेलेच आहे. अजून चढायचं आहे वरती बाळेश्वरच्या मंदिरापर्यंत. आला आहे जवळच पण जे काय या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. इथे पण दर्शन घेऊन पुढे जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही गेले असन पाय पाय तर तुम्ही बघितलेच असन. या ठिकाणी बरेचसे पाय पाय लोक येतच असतात. हे दर्शन घेऊन पुढे जात असतात. आता ऊन तर खूपच झालं आहे. आमचं बाळाला पण ऊन लागला आहे. त्याच्यामुळे छत्री उघडली आहे. त्याच्यामुळे चालू आहे आता निवांत हळूहळू हळू. तर मित्रांनो बाळेश्वरला वरती पण गाडी जाते पण आम्ही आमच्याकडून थोडंसं गाडी लांब आहे. त्याच्यामुळे थोडंसं आम्ही वळणदार मार्गी पाय पाय चालू आहे. चला आता हे बघू शकता इथं जे दगड आहे ते असे सफेद सफेद दगड आहे बाळेश्वरला.
तर तुम्ही पण आले असतील बाळेश्वरला तर कमेंट करून नक्की सांगा. या असेच दगडावर सफेद सफेद असं या ठिकाणी दगड आहे. वरती आलो आहे. इथं दगड मोठमोठे आहे. तर इथून आपल्याला इथून खालून आलो आहे मित्रांनो आपण पार पायी बघू शकता किती लांबून आपण पायी आलो आहे. इथं बघू शकता दगड. चला तर जाऊया वरती आपण. चला मित्रांनो इथून जायचं आहे. इथं मध्येच लाकूड आलं आहे. जायचं कसं आता. तर मित्रांनो इथं पाऊस आल्यानंतर इतकं सटकी असते काय बोलूच नका. आलो आहे आता शेवटच्या टप्प्याला. चला आता बरंच लांब आलो आहे जवळच आता. इथं थोडेसे झाडं बिडं आहे त्याच्यामुळे बरं वाटतं. तर आलो आहे इकडं. चला आता प्रवास चालूच आहे आपला. घाम पण निघला आहे. घामाघूम झाले फायनली घामाघूम झाला आणि बाळेश्वरला येऊन पोहोचलो. तर आता इथं रोशन निखिल आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आहे आता बाळेश्वरला. चला आता मंदिराकडे जाऊया दर्शन वगैरे घेऊया. मला मित्रांनो आलो जत्रात आता. तर ही आहे बाळेश्वरची जत्रा आणि या जत्रेत आपण एंट्री केलीच आहे. तर बघू शकता आता जे काय मंदिर आहे त्याच्या समोरच आलो आहे. अशा पद्धतीने आज तुम्हाला बाळेश्वरचं दर्शन आहे ते घडवला. या ठिकाणी मंदिर आहे मित्रांनो. इथं जे काय बाळेश्वर देवस्थान आहे ते मंदिर आहे इथे आणि आम्ही सर्वजण परिवारासह आज या बाळेश्वर देवस्थान आहे त्या ठिकाणी आलो. तर मस्तपैकी या ठिकाणी तुम्ही पण हा व्हिडिओ बघतच आहात. तर चला बघा कंटिन्यू हा व्हिडिओ. चला काय दिसत आहे नाही तुम्ही. बाळेश्वरला आलो आहे. आपले गाववाले पण भेटल्या इथं. या ठिकाणी दर्शन चालू झालं. मला इकडं तर खूपच लांबला आहे ना. चला तर मित्रांनो आपण दर्शन घेतलं आहे आणि आता थोडंसं जत्रा पण फिरूया. चला आता इथं खिचडी वाटप चालू आहे. तर इथे पण खिचडी देत आहे. तर आपण खिचडी पण घेणार आहे. आपण खिचडी पण घेतली आहे जरा. तर आपल्या जत्रात बरेचसे मित्र भेटतच आहे. धन्यवाद. चला मित्रांनो मंदिरासमोर असलेली विहीर. या विहिरीमध्ये पिण्यासाठी पाणी असतं. तर जे कोणी येतं ते या विहिरीतून पाणी वर काढून पाणी पिण्यासाठी घेत असतं. त्यामुळं मग या ठिकाणी पाण्याची पण सोय होते बाळेश्वर ठिकाणी. मित्रांनो बाळेश्वर हे देवस्थान जवळपास संगमनेरपासून 26 किलोमीटर. तर श्रावणातील प्रत्येक सोमवारी या ठिकाणी भव्य यात्रा भरत असते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातून खूप लोक या ठिकाणी दर्शनासाठी आणि या यात्रेचा आनंद घेण्यासाठी येतच असतात. त्यामुळं आम्ही पण गेलो. म्हणलं चला तुम्हाला पण या व्हिडिओच्या माध्यमातून ही यात्रा दाखवूया. मित्रांनो या ठिकाणी आपण दर्शन घेणार आहे. तर चालू आहे दर्शनाचं काम. निखिल रोशन यांनी पण या ठिकाणी दर्शन घेतलं आणि या यात्रेचा पण आनंद घ्यायचाच आहे मित्रांनो. अशा पद्धतीने इथे ते पिंपळाच्या झाडाखाली मंदिर आहे. तिथे बायको पण दर्शन घेत आहे. चला तर कंटिन्यू बघा व्हिडिओ.
मित्रांनो, थोड्या वेळाने या ठिकाणी एकदम जोराचा पाऊस आला आणि सर्वांचीच धावपळ झाली. त्यामुळं काही खूपच भिजले. दुकानदारांची तर वेगळीच धावपळ अशा पद्धतीने बघू शकताय. चला तर आपण ही बाळेश्वरची जी यात्रा आहे ती आपण पूर्ण फिरलेली आहे आणि आपण पण या यात्रेचा आनंद घेतला आणि तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवला. कसं वाटलं हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा आणि ज्याने लाईक नसेल केलं तर लाईक करा, शेअर करा आणि कुठे सबस्क्राईब करायचं राहिलं तर ते पण सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.